गुड मॉर्निंग सर्वांना. आणि बघा तर मग दोन्ही पण माझी वादळ उठलेली आहेत. आणि छोटंसं जे शेळीचं पिल्लू झालेलं होतं त्याचं नाव शर्लीने छोट्या ठेवलं होतं. आणि त्याला सोडलं की ते लगेच म्हणजे ह्या दोघांची ओढाओढी चालू झाली. आणि त्याला त्याच्या मम्मापाशी नेऊन सोडलं आणि मी ह्या दोघांना पण खायला दिला. आणि मला शर्लीनला डब्याला पण करायची होती भेंडी, म्हणून मी बसले त्यांना खायला दिवस तर मला ते खाऊस्तव त्यांच्यापाशी बसून बसून आपण भेंडी पण चिरावीत. म्हणजे जवळ जर बसलेला असेल तर ते दोघं खातात पण बघा ह्यांचं खायचं तर राहिलं बाजूलाच आणि ह्या दोघांची भांडण चाललेली. म्हणजे अजून तर खूपच छोटे तोपर्यंत चालू. आणि नंतर दोघांनी खाऊन घेतल्यानंतर मग मी चालली होती आमच्या शेतामध्ये. ही आहे शेतातली विहीर आणि काहीतरी मोटरचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून फिटर पण बोलवला होता. आणि नंतर मी पण हातभार लावायला लागले. तर बघूयात, एवढं तर काय मला जमत नाही पण थोडंसं मध्ये मध्ये लुडबुड करायची आणि म्हणून मी त्यांना मदत करत होते. नंतर घरी आल्यानंतर मला दादूला पण चारायचं होतं, म्हणजे त्याला पण चारत सकाळपासून त्याला काही खायला घातलं नव्हतं. तर मग मला दादूला तांदळाची खीर बनवायची होती. आणि म्हणजे जे मी बनवते तांदळाची खीर म्हणजे असं काही जास्त स्पेशल नाही, पण आपलं थोडंसं आता दादू तिखट वगैरे खाण्यासारखा झाला आहे त्यामुळं मी त्याला आता थोडंसं बनवते असं. बघा टोमॅटो आणि बीट जे आहे ते मिक्सरला काढून घेते आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन ती दादूला मी चारत असते. आणि कुणी असं म्हणजे डायरेक्ट शेतातून झाडाचा कढीपत्ता तोडून टाकला आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे शेतामध्ये झाडं असल्यामुळं कसं लगेच दारातनं काढून आणता येतं आणि टाकते मी. आणि नंतर मला दादूला पण बनवायचं होतं. ही तांदळाचं मी पीठ जे करून ठेवलेलं होतं म्हणजे वेळेला लगेच घेता येतं म्हणून मी दादूला तांदळाचं पीठ करून ठेवलं होतं. आणि बघा तर मग मी असं बनवलं आणि बनवून झाल्यानंतर मी घेतले एका प्लेटमध्ये. आणि मला नंतर दादूला पण चारायचं होतं, भरपूर वेळ पण झाला होता आणि मी घेऊन आले दादूपाशी. तर दादूचं बघा म्हणजे प्रत्येक वेळेसच नाटक असतं हे, असं प्रत्येकच बाळांचं असेल असं मला वाटतंय, कारण शनू पण अशीच करायची. आणि नंतर दादूला खाऊन घातल्यानंतर मग आता वेळ आली ती छोट्याला खाऊ घालायची म्हणून मी त्याला घेऊन चालले होते त्याच्या मम्माकडे. पण दादूचं लगेच नाटक त्याला घेतले तर मला पण घे म्हणून मग मी आले दादूपाशी. बोललं काय तुला घ्यायचं आहे का, तर मग दादूला कशी तरी लाडीगुडी लावली आणि मी निघाली शेतामध्ये. तर गेले आणि ह्यांना बघा सगळ्यांना सोडलं आणि मला ह्यांना शेतामध्ये चारायला न्यायचं होतं म्हणून मी आले घेऊन चालले होते त्यांना. आणि बघा तर मग एकाला बांधूस तर दुसरं तर काय सुटून जातच असतं. हे शेळ्यांचं प्रत्येक वेळेसच असतं की म्हणजे मागं पळतात, बांधूस तर पळून जातात. आणि नंतर दादू पण आला होता. नंतर मी दादूला घेतलं, थोडीशी लाईटगुडी लावत म्हणलं चल, कारण मग मला लगेच त्याला पण उचलून घेणं नव्हतं शक्य म्हणून मी त्याला लाईटगुडी लावून आणलं गोड बोलून. आणि बघा तर मग म्हणजे शेतामध्ये शेळ्यांना बांधलं आणि त्या पण खात होत्या चांगला. सगळीकडे शेतामध्ये हिरवं गवत असल्यामुळे त्या पण खातात. चला तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम, बाय बाय.